त्याचं क्लास 1 पोस्टला सिलेक्शन झालं, गणेश पांढरे म्हणून. अशी जर व्यक्ती आपल्याला मिळत असेल, आता सरांनी 5वी 6वी 7वी 8वीच्या त्याच्या अगोदरची जी ग्रेट माणसं आहेत त्यांना शिकवून बसलेले आहेत सर. कुठेतरी सरांची जाणीव करून घ्या, ठीक आहे. हे पाहून मी सरांकडे यायला लागलो. मग आरटीओची परीक्षेच्या निमित्तानं सरांची माझी ओळख नव्हती तेव्हा आरटीओची डायरेक्ट सरांनी क्लास म्हणला तुम्हाला मी सगळे फॅकल्टीज अवेलेबल करून देतो. सिंहगड कॉलेज, हे कॉलेज, असं व्यक्तिमत्व, पूर्ण पॉझिटिव्हली व्यक्तिमत्व, त्याचा तुम्ही पूर्ण फायदा घ्या, शिकत राहा. ओके. मी असं करत सरांना अप्लाय करायला लागलो, अप्लाय करत करत गेलो. सरांच्या मध्ये टेस्ट सिरीज वगैरे सगळं अप्लाय केलंय मी सरांना नाही माहिती. सरांना फॉलो करत गेलो. सर आले कधी क्लासला तर मला खूप भारी वाटायचं की सर म्हणजे एकदम व्यवस्थित, म्हणजे अधिकारी घडवणारी व्यक्ती म्हणजे काय सोपी नाही. ते अधिकारी बनतो याचा अर्थ एक घर चालतं राव पूर्ण. ते घर आयुष्यभर पूर्ण का असं पूर्ण ते आयुष्यभर त्या घराची भरभराट होऊन जाते. असा विद्यार्थी, असे कितीतरी अधिकारी जर घडवणारा माणूस जर आपल्या संपर्कात येत असतो तर हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सरांना तुम्ही असं का म्हणत नाही, कधी असे प्रश्न का पडत नाही? सर तुम्ही अधिकारी बनवलेत ना, मला पोलीस व्हायचंय सर, एखाद्या पोलिसाला आणा नाही तर, किंवा मला फोन लावून द्या, तो कसा घडला ना मी तसंच करेन, असं का म्हणत नाही तुम्ही? एखाद्याला कलेक्टर व्हायचं असेल, सर तुमच्या मोबाईलमध्ये एखाद्या कलेक्टरचा नंबर आहे, मला त्याच्याशी बोलायचं. जरी काय बोलता आलं नाही आपल्याला, सुरुवातीला नाही बोलता येणार, मग सर सांगतील तुम्हाला. असं डिस्कशन का होत नाही? ज्याला जे व्हायचंय ते सगळ्याच व्यासपीठ इथं बसलेलं आहे. पूर्ण विद्यापीठच आहे. तुम्हाला काय व्हायचंय ते फक्त सरांपर्यंत पोहोचवा, तुमच्यातला स्पार्क दाखवा. स्पार्क दाखवल्यावर तुम्हाला कोणीही काय, सरच काय, कोणीही तुम्हाला मदत करेल, तुम्हाला वाटा मिळत जाते. त्या वाट्यावर तुम्ही चालायला लागल्यावर तुम्ही ध्येय प्राप्त कराल. कराल की नाही? हे पटतंय की नाही तुम्हाला सांगतो? असे विचार बदलतील की नाही बदलतील तुमच्या? सुरुवात करा. तुम्हाला काय व्हायचंय? ओके. मला मोठेपणी हे इथं मी असलंच पाहिजे, त्या दृष्टीने मला काय प्रयत्न करायला पाहिजे. 11वी 12वीची मुलं UPSCची तयारी करतायत, हे तुम्हाला माहिती आहे का? तयारी करतायत ते, तुम्हाला कॉम्पिटिशनला ते तयार व्हायला लागले, तुम्ही तयार व्हा. सोपं राहिलेलं नाही. आता स्वतःला प्रूव्ह करणं सोपं राहिलेलं नाही. कोणी विचारत नाही आपलं. स्वतःचं आयुष्य स्वतःला घडवायचंय. किती आई वडील मोठे असू द्या, कोणी असू देत. समजतंय का तुम्हाला? का बाबूसाहेब चाललेत सगळे? असं करू नका. स्पर्धा परीक्षा किती जरा सांगायचं होतं तुम्हाला काय कसं करायचं. थोडा वेळ कंटाळलेला नाही. स्पर्धा परीक्षा करणारे जे आहेत सगळे, ठीक आहे, ट्रेंड बद्दल चाललाय, ठीक आहे, आयोगाला काय पाहिजे आणि मी काय करतो त्याचा ताळमेळ जमला पाहिजे, ठीक आहे. मी आज काय करा म्हणून, असं करा म्हणून जास्त नाही सांगणार. मी काय करू नका ते मी सांगणार. ओके. बऱ्याच जणांचं ध्येय ठरवून येतात, ध्येय ठरवले जातात. तुम्ही एकदा ध्येय ठरवलं की ते पूर्ण करायचं, एवढं लक्षात ठेवा. आता मागं हटायचं नाही. ओके. मैत्री लिमिटेड करायची, जास्त मित्र नको. लायब्ररीत आला, ओके, या मित्रासंग एकदा चहा प्यायला जा, त्या मित्रासंग एकदा चहा प्यायला जा, त्याचे तसेच 12 वाजेपर्यंत हेच करत राहतो, फक्त पेपर वाचत राहणे. दिवसानुदिवस असे करत वर्ष वाया गेलेली मुलं आहेत. तुमचा रिझल्ट मला पहिल्या प्रयत्नात पाहिजे का?
दिवसेंदिवस अवघड होत जातं, दिवसेंदिवस खूप अवघड होत जातं, गुंता सुटत जात नाही. मग तुम्ही पहिले दमात जेवढं करता तेवढं तुम्ही करायलाच पाहिजे. तुमच्या नोट्स ह्या प्रॉपर असल्याच पाहिजे, तुमचं मटेरियल हे प्रॉपर असलंच पाहिजे. तुम्हाला आज जे सरांनी शिकवले स्पर्धा परीक्षेचं ते तुम्ही घरी जाऊन आज केलंच पाहिजे, त्याच्यावर अवलोकन झालंच पाहिजे. पंतप्रधानांनी आज कुठं भेट दिली किंवा पेपरमध्ये त्याच्याशी रिलेटेड काय न्यूज आली, त्याच्या आसपास एमपीएससी कसा क्वेश्चन विचारला, ते सगळं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मोदी एखाद्या देशात गेले, समजा त्यांनी एखादा करार केला असेल, ओके, तो करार फक्त आपण वाचतो आणि थांबतो. आता एमपीएससीचा ट्रेंड कसा झालाय, फक्त तेवढा पुरताच नाही, त्या देशाची वेगळी अजून काहीतरी कुठली तरी एकदम गजबजलेली एखादी गोष्ट आहे त्याच्याबद्दल ते विचार. आपण वाचतोय काय, आयोग कुठल्या पद्धतीने चालले, आणि प्रोडक्टिव्ह स्टडी करा, क्वालिटेटिव्ह स्टडी करा, क्वांटिटेटिव्ह नको. म्हणजे कसं, एक उदाहरण देतो. ऍप्टिट्यूड रिझनिंगचा एखादा जर टॉपिक असेल त्याच्यावर किती प्रकारचे उदाहरणे विचारले जातात ते बघा. एकच प्रकारची 100 उदाहरणं सोडवू नका, बरोबर का? असा अभ्यास करा. नोट्स काढताना पण माझ्या नोट्स कशा असायच्या, फॉर एक्झाम्पल ते बुक आहे, प्रश्नपत्रिकेचं अवलोकन केल्यामुळं वाचता वाचताच काही वेळेस आपल्याला समजून जातं की कुठल्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. प्रश्नपत्रिकांचं अवलोकन करताना सुद्धा गेल्या 5-10 वर्षाच्या ज्या काय असतील प्रश्नपत्रिका त्या घ्यायच्या, सगळ्यात जुन्या त्या अगोदर घ्यायची. त्यानंतर आयोगाने काय बदल केले प्रश्न विचारताना, त्यानंतर काय केले, त्यानंतर काय केले, त्यानंतर काय केले. अगोदर एकाच वाक्यात प्रश्न येत होते, पण आता मोठे मोठे प्रश्न येतात, त्याच्यावर पण खाली 4 पर्याय पण असे खूप मोठे मोठे असतात आणि त्याची उत्तर अ ब क किंवा सर्व असं काहीतरी. ठीक आहे, ते ऍक्च्युली सोपे असतात प्रश्न. त्याने काय होतं, आपलं जर वाचन जास्त योग्य वाचन असेल ना तर ती उत्तर सुटतात आपल्याला. अभ्यास करताना कसं करायचं, सर शिकवतील किंवा आपला अभ्यास रुटीन चालू असेल, तो अभ्यास करताना त्याच्या प्रॉपर नोट्स आपल्याकडे असल्या पाहिजेत. नोट्स काढताना तुम्ही मिनी नोट्स पण तुमच्याकडे असल्या पाहिजेत, एक अंडरलाईन फॉर्मॅटमध्ये किंवा एक टॅग लावून फ्लॅग लावून, जेणेकरून ज्यावेळेस परीक्षेच्या आदल्या दिवशी राज्यसेवेचा पूर्ण वाचून होणार नाही त्या दिवशी एका रात्री, ते फ्लॅग लावलेले असतील ते एका तासात आपलं वाचून झालं पाहिजे पूर्ण. अशा पद्धतीच्या नोट्स असल्या पाहिजे, डोळ्यानं वाचन झालं पाहिजे फक्त. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा टॉपिक वाचायचं तर जास्त कष्ट घ्या, मग ते तुम्हाला व्यवस्थित कळल्यानंतर मिनी नोट्स काढताना कमी कष्ट लागते. ओके, पहिल्या प्रयत्नात यश मिळवायचं असेल तर सुरुवातीला जास्त मेहनत घ्या. मी आत्ताच आलोय, बाकीचे 4-4 वर्ष ते झाले तरी त्यांना निघत नाही, असले काय तर निगेटिव्ह विचार नको आहेत. तुम्हाला तुमची पोस्ट काढायची नाही 1 वर्षात काढायची, 1-1.5 वर्ष काय असेल ते. पोस्ट टार्गेट करू नका, पहिल्यांदा अभ्यास पूर्ण करा. अभ्यास अगोदर पूर्ण झाला तरच पोस्ट मिळेल. विषयाचे आपल्याला कसा अभ्यास करायचा त्याची वर्गवारी करा. आज हा करायचंय, उद्या ते करायचंय, ऍप्टिट्यूड रिझनिंग रोज करायचंय, असं काहीतरी. ठीक आहे, त्याला कुठली कला कौशल्य लागतात ते सगळं तुम्हाला आलं पाहिजे, त्याशिवाय मार्गच नाही. एकदा उतरलाय तुम्ही तर ते शिकूनच घ्यायचं, अर्धवट काही शिकायचं नाही, त्यांनी पोस्ट निघत नाही. आयोग पूर्ण अनालिसिस करूनच पेपर काढतं. तो मुलगा पूर्णपणे त्याने पूर्ण स्वतःला हे करून घेतलंय का, ग्रूम झालाय का तो, तरच तो मुलगा तो प्रश्न टॅकल करू शकतो. 100 पैकी 50 प्रश्न सगळ्यांनाच येत असतात, पण तो 55 पर्यंत जातो ना, तो सिलेक्ट होतो. घोड्याची रेस चालू आहे, जो घोडा जस्ट मुंडकं बाहेर काढतो ना तो जिंकतोय. सगळे सेमच चालले. ठीक आहे, कुठलाही भाव करायचा नाही, मित्र कमी करायचे सिलेक्शन होईपर्यंत, जास्त टाइमपास करायचा नाही, रुटीन रोजचं रोज व्यवस्थित ठेवायचं. हवं तर आठवड्यातून काही तास तुम्ही वेगळे काढा,
ठीक आहे, एखादा मूवी बघा, फिरायला जावा, हे करा, काय वाटतं ते त्यावेळेस ते करा. पण जे रुटीन तुमचं सोमवार ते शनिवार आहे ते तुम्ही करा. बाळा म्हणजे ना तुम्हाला का वेगळं वाटतं? ते पण आहे का तुम्हाला लागणार? ठीक आहे, येते का लक्षात? स्पर्धा परीक्षा करणार आहे आणि काहीतरी वेगळ्या चर्चा चालू असतात मुळात एमपीएससीच्या मध्ये. इथं एवढी मुलं बसली, त्या परीक्षेला एवढी 2-3 लाख मुलं बसली. अरे कशाला? तुला तुझी एक गोष्ट आहे फक्त, नको त्याच्यात चर्चा करणे. हा, आयोगाचा एखादा ट्रेंड बदललाय किंवा बदल केलाय त्याच्यावर चर्चा तुमची होणं गरजेचं आहे. इथं एवढी मुलं बसली, तिथं तेवढी मुलं बसली, मग आपलं कसं होणार, काय होणार, माझा अभ्यास एवढा करणार. तू अगोदर अभ्यास पूर्ण केलाय का? तेव्हा तू बोलायला एलिजिबल आहे. तुझा अभ्यास एकदम कमी, तू तू मार्क पडतोय 30च्या आसपास, मेरिट लागतंय 45, 50, 55, तुझा पोचलाय का तू अगोदर तिथपर्यंत? इलिजिबल झालायस का? नाही झाला म्हणजे तू कुठेतरी मागायचं अजून, तुझा अभ्यासच पूर्ण झालेला नाही. त्या ह्याच्यात मुलं भरपूर वेळ घालवत आहेत. आज तुम्ही सदाशिव पेठेत गेला, मी सदाशिव पेठेत गेलो, 34, 35 वर्षाची मुलं दाढी वाढवून त्यांच्या आयुष्याचं काय होणार सांग? त्यांनी तुमच्यासारखीच 20-21 वयात हे चालू केले, तयारी चालू केली, कुठलं मार्गदर्शन घेतलं नाही. कसा एक टाइमपास करणे, असा दिवस घालत होते. दर महिन्याला 4-5 हजार रुपये खायचे, राहायचे, येतात वर्षानुवर्ष तसंच चाललंय. त्यात आयोगाचे काय कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, करोनासारखे काय कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, त्यामुळे पण ते आयुष्यातला तो भाग चालला ना निघून. मुद्द्यात वाळून घेतली तर ती कशी सरकते, कधी कधी कमी होतं. तसं सरकत चाललंय आयुष्य. वाया घालवू नका. तुम्ही तारुण्यातलं खूप महत्वाचा वेळ देताय त्याला, त्यात स्पर्धा परीक्षा करताय, याचा अर्थ की चांगलं नॉलेज घेताय तुम्ही. चांगला व्यक्ती होण्यासाठी त्या अभ्यास कर म्हणजे नॉलेज घेताय, त्यांनी खूप चांगला व्यक्ती घडतो. जर खरंच ते पूर्ण फुल टाइम केलं तर. म्हणजे अभ्यास 8 तास करतोय म्हणून फुल टाइम नाही, तो अभ्यास कसा करतोय त्याला फुल टाइम म्हणायचं. तो कसा आत्मसात करतोय. एखादा मुद्दा त्याने अभ्यास करायचा असला तर चारी बाजूने विचार करायची त्याच्याकडे कशी क्षमता आहे, त्यांनी विकसित केले का स्वतःला, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर कुठले प्रश्न येऊ शकतात, अगोदरचे प्रश्न काय विचारलेत का, पुढे काय विचारलं जाऊ शकेल, त्या सगळ्याचं पहिला ज्यावेळेस स्टडी करतो ना त्यावेळेस झालं पाहिजे. पुस्तकं घेताना बाजारात हे पुस्तक आले चांगलं, ते पुस्तक आले, ह्यातलं जास्त विचारलं, त्यातलं. अरे सुरुवातीला ज्यांनी तज्ञांनी जी पुस्तकं सांगितलेली आहे तीच घ्या, तीच पुन्हा पुन्हा रिपीट करत चला, तीच रिपीट करत चला. या पुस्तकातलं वाच, त्या पुस्तकातलं वाच, काहीतरी असं गोंधळ होतो. त्यामुळे सिलेक्शन होत नाही. PSI व्हायचं असेल तर एखाद्या वेळेस सांगा तुम्ही, सर एखाद्या PSI शी मला गाडी घालून देता का? काही क्लासेस असे त्या तो जो शिकवणार आहे तो फेल आहे म्हणून क्लास काढतो. हो सर, असं नाही. आपल्याकडे भरपूर मटेरियल आहे, अधिकारीच अधिकारी आहेत. हे आहे तिथं आपली लायब्ररी होती, तिथे तर आपले 60-70 करू नका. आणि म्हणजे कसं आहे, माझ्या फॅमिलीमध्ये पण आहे असं करतो. त्याला आलो तेव्हा मला हे ₹1 महिन्याला तो सांगते इथंच शिकला साधारण आपण लग्न प्रमाण करा अख्ख्या मिसाईल टेक्नॉलॉजी इथंच शिकतो. मी त्याच्यात मी पण जर सांगतो जाऊन आलो आम्ही सबमरीनमध्ये बसतो. तर म्हणजे त्या एरियामध्ये आमदार खासदारला पण अलाउड नाही. 5 मिनिटं ठीक आहे. आता सरांना वेळ नाही मी सांगितलं.
मला जे सांगायचं होतं ते सांगितलंय. ठीक आहे, तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन कराल. परत आपण सरांचं एकदा टेक्नॉलॉजीचं ते पण मी ऑब्झर्व करतोय, त्याच्यामध्ये बदल झाला असेल त्याला फक्त आपण आलो त्यालाच अलाउड करायचं. त्याचं त्या टेक्नॉलॉजीचा त्याला जो उपयोग करून घेण्यासाठी समर्थ आहे, समर्थ म्हणू आपण त्याला. आजपासून जे करणार नाही अभ्यास त्याच्यामध्ये बदल नाही दिसला ना, त्यांना त्या लेक्चरला आपण आवडच नाही. ज्याच्यात ॲबिलिटी असेल, मी आता सांगितलं ना, कुठली गोष्ट फुकट मिळत नाही. साधं बाळ जरी असलं तरी रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही, तेवढंच आहे ते. तसं तुम्ही काहीतरी दाखवल्याशिवाय इथं तुम्हाला काय मिळणार नाही. मी मेट्रोची सगळी माहिती घेऊन येणार, तयारी करणार, प्रेझेंटेशन देणार. मला असं वाटतंय की ती टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचावी. त्यांना मी ते रोज एक इंडस्ट्रीमध्ये काम करण्यातून आपल्या एवढं मॅनेजमेंट लेवलला पोचलेलं पाहिलं. तर ते म्हणजे आम्ही मटेरियल सिलेक्शनपासून सगळी सिस्टीम सगळे पीपीटी तयार करण्यात आहोत. पण यांची ती बऱ्याच जणांची डेप्थ सुद्धा शिकायची, त्यामुळे ते सारखं मी पोस्टपोन करतो. जेव्हा त्यांना आता आपला जो आघाडीची गोष्ट याच्या ऑर्डर फॅक्टरीमध्ये थोडासा सगळं दाखवतो. कधी बॉम्ब बनवलं ते सगळं सिस्टीम तुला आता पहिला आहे आणि आपल्याला सिस्टीम जशी तेव्हा मला तुम्ही गेला. तर आता हे तिथं जरा मी वागतील का नाही, माझा उद्देश का बायला 5वीपासून येणार फील्ड झालं ना, धडाधड तयार होतं. पण ती त्यांच्यावर तेवढी इंटेन्सिटी दिसत नाही. आणि मग काय होणार की आपण एवढ्या मोठ्याचं आणणार, त्यांना पण वाईट वाटतं ना, अरे काय एवढं यांना वेळ दिला. मला आत्ता सांगताना पण ते वाटून द्यावं, हे 4-5 जणांचं मी म्हणतो तुम्ही आज ॲटेंड पण नको, कारण इतर वेळेस पण ते सांगत होतं 10वीत जाऊ दे.